महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त लक्ष कोणत्या जागेवर असेल तर ते म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघात। कारण की या लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीकडून राजन विचारे उभे आहेत, जे शेवटपर्यंत ठाण्यामधून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले नाहीत। त्यामुळेच ही जी सीट आहे त्या सीट संदर्भामध्ये अनेक प्रचार रॅली जे आहेत त्या झाल्या, सभा झाल्या आणि आता प्रचार थंडावलेला आहे। आपल्याबरोबर राजन विचार आहेत, आपण त्यांच्याशी हलक्या फुलक्या गप्पा मारणार आहोत। सर, 1.5-2 महिने झाले आपण प्रचार करताय वेगवेगळ्या माध्यमातून, सगळ्यात आधी तुमचंच नाव डिक्लेअर झालं होतं। मग ही संपूर्ण प्रोसेस कशी होती, म्हणजे प्रचाराच्या दरम्यान काय अनुभव आले, काय वाटलं, काय सांगा? सर्वप्रथम मला जेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी ही उमेदवारी डिक्लेअर केली त्यानंतर मी लगेच कामाला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी संबंध 1.5 महिन्याचं शेड्यूल आम्ही तयार केलं आणि त्या डे वाईज ह्या मीटिंग संपूर्ण या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये तिन्ही शहरामध्ये ॲट ए टाइम सभा आम्ही घेतल्या। मग त्या चौक सभा असतील, जाहीर सभा असतील, त्या ठिकाणी कॉर्नर मीटिंग असतील, त्यानंतर वेगवेगळ्या रॅलीज असतील, अशा पद्धतीने मला वाटतं पथनाट्य सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हे केलं होतं। हे सर्व प्लॅनिंग पूर्ण शेड्यूल आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होतं आणि ते मला वाटतं यशस्वीरित्या पूर्ण झालं। सर्व कार्यकर्त्यांचं, खास करून मी इंडिया महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि मला साथ देणारे सर्व या ठिकाणचे माझे सैनिक, या सर्व लोकांनी, महिला असतील, दिवस रात्र मेहनत करून 47 डिग्रीच्या टेम्परेचर असताना सुद्धा आज ही मंडळी दिवस रात्र त्या ठिकाणी हे काम करत होते। शेवटी ही जनतेची साथ असेल तर मला वाटतं काही अडचण येत नाही। सर, ज्यावेळी शिवसेनेमध्ये हे 2 गट झाले त्याच्यानंतरची पहिलीच निवडणूक होती, त्यामुळे सगळ्यांनाच अशी एक धाकधूक होती की कोण कोणाच्या गटात, कोण कुठे प्रचार करणार, काय करणार। तुम्ही ज्यावेळी प्रचार सुरू केला त्याच्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स कसा होता आणि तो बघून तुम्हाला काय वाटलं? कारण की मुख्यतः ठाण्यामध्ये देखील आज देखील आम्ही पाहिलं रॅली प्रचंड मोठी निघालेली होती। हा रिस्पॉन्स बघून काय वाटतं? मला वाटतं जनतेच्या भावना तीव्र आहेत। ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये ही जी काय गद्दारीची घटना झाली ते कुठल्याच नागरिकाला किंवा कुठल्याच लोकांना ही आवडलेली नाही आणि ज्या पद्धतीने हा विश्वासघात त्या ठिकाणी केला गेला, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, त्यामुळे शेवटी या जनता जी काय असते ही सत्याची बाजू नेहमीच त्या ठिकाणी बघत असते। आणि तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदावरनं कशा पद्धतीने त्या ठिकाणी हे केलं गेलं आणि ती जनता मला वाटतं त्यावेळेला हळहळली होती ज्यावेळेला त्यांनी वर्षा बंगला सोडला आणि ते परिस्थिती त्यानंतर जी एवढी हे होत गेली आणि त्यानंतर मग कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल कर, कोणावरती ईडी, कोणावर सीबीआय, कोणाला इन्कम टॅक्स, अशा पद्धतीने त्यांच्यावरती प्रेशर आणून तुम्ही आमच्या पक्षात या, मग तुमचे सर्व आम्ही क्लिअरन्स देतो, म्हणजे आरोप त्यांनीच करायचे, त्यांनीच त्यांना आतमध्ये टाकायचं, परत त्या आपल्याकडे आले की मग ते परत त्यांना मानाने त्यांना कोणाला उपमुख्यमंत्रीपद द्यायचं, कोणाला राज्यसभेचा खासदार द्यायचं, कोणाला मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यायचं। हे जे काय चाललेलं आहे, महाराष्ट्र एक सुसंस्कृत हे आहे आणि त्याची संस्कृती एक वेगळी आहे आणि इकडे मला वाटतं इलेक्शनच्या वेळेसुद्धा कुठल्या पक्षाची लोक एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी काम करत असतात आणि आता जे वातावरण आहे ते एकदम भयानक आहे। म्हणजे एवढी परिस्थिती मला आता 35 वर्ष या राजकारणामध्ये झाली, परंतु अशी परिस्थिती मी कधीच बघितली नव्हती। आज चांगली माणसं ह्या राजकारणात कधीच येणार नाही, कारण जी आज आपण आदर्श बघतोय, इतर जे काही आपले नेते होऊन गेले, ते आज जी काय लोक आहेत की या राजकारणापासून दूर राहण्याचं चांगली लोक यासाठीच येत नाहीत आणि ती शेवटी ही शेवटी संस्कृती आहे, ही आपली जपली पाहिजे। परंतु आज जे काही वातावरण आहे त्याच्यामुळे संबंध माहोल एकदम खराब झालेला आहे। आता थोडं 2-3 महिन्यापासून जी लगबग सुरू होती, एवढं शेड्यूलनुसार इकडे धाव तिकडे धाव, प्रचार रॅली सभा, थोडं आज रिलॅक्स वाटेल की आता आणखीन काम आहे पुढचे 2 दिवस? मला वाटतं रिलॅक्स म्हणजे आता माझा चेहरा बघा तुम्ही,
एवढे दिवस प्रचार करून, आणि मी कधीच हॅट घालून मी प्रचार कधीच केला नाही. म्हणजे एवढ्या 47 डिग्रीमध्ये सुद्धा मी टोपी घातलेली नाही. आणि तुम्ही बघितलं असेल एवढा ऊन होतं त्या ठिकाणी. आणि माझे कार्यकर्ते सुद्धा, म्हणजे सर्व पक्षाचे कार्यकर्ते उन्हामध्ये बिचारे त्या ठिकाणी येत होते, रात्रभर काम करत होते, दिवसासुद्धा बिचारे ती मंडळी काम करत होते, कुठली अपेक्षा न ठेवता. आणि अशा पद्धतीने त्या लोकांचा असलेलं प्रेम बघता, एवढ्या लोकांचा असलेला उत्साह बघता, मला वाटतं जो काही आनंद त्याचा वेगळाच असतो. त्याचा शेवटचे 2 दिवस आहेत, क्रुशल वाटतात थोडेसे, कारण की याच दिवसांमध्ये अनेक घडामोडी होतात, कारण की बाकीच्या जिल्ह्यात देखील झालेल्या आहेत. कोणी इकडे पैसे पकडतं, कोणी तिकडे कार्यकर्त्यांवर हे होतात, कुठे मारामारी होते, कुठे काय. तर हे 2 दिवस ठाण्यातले कसं वाटतं तुम्हाला? मला वाटतं ही निवडणूक आता नेत्यांच्या हातात राहिली नाही, ही आता जनतेच्या हातात आहे. त्यामुळे कुणी किती पैसे जे काय खोके वाटलेले आहेत ते वाटण्याचा जरी प्रयत्न केला तरी जनता ही यावेळेला या खोक्यांना नक्कीच त्या ठिकाणी धोका देतील, असं मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर 20 मेला ठाणे आणि मुंबईचं देखील मतदान आहे, तर मतदान चुकवू नका, कारण की मतदान जितकं जास्त होईल तितकीच आपली लोकशाही आणखीन घट्ट होणार आहे. त्यामुळे मतदानाला नक्की जा. प्रचार थांबलेला आहे, आता तुमच्या पारड्यात, तुमच्या कोर्टमध्ये बॉल आहे, मतदारांच्या कोर्टमध्ये बॉल आहे. 20 तारखेला नक्की मतदान करा. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.